यांच्या हस्ते, त्याचबरोबरीनं माननीय श्री जितेंद्र पाटील साहेब, गायकवाड साहेब, त्याचबरोबरीनं संजय कांबळे साहेब यांचा आपण शुभारंभ करत आहोत. अजूनही या थिएटरच्या बाहेर, या हॉलच्या बाहेर काही सर्व मान्यवरांच्या शुभारंभ त्यांच्याच गोष्टी त्याचबरोबर आज या कार्यक्रमासाठी त्याचबरोबर तिथे दारात उभायचे तुम्ही आधी बसा ना. त्याचबरोबर राहुल माने ते पाडेकर यांची या कार्यक्रमासाठी आज असलेले सुकुंटे साहेब यांचं मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी संपन्न झाला. रिक्षा जास्त झालेले ही गावाला साधी जागा समजते, त्याच्यामुळे लक्ष दिलं थोडंसं विचार कमी बाराकडून रिक्षा वाहन घेतो, पण आरटीओ साहेबांचं काम आहे की तेवढी नगरपालिकेची संपर्क निगडीत करून या नवीन रिक्षा संख्या वाढवली आणि जुने जे रिक्षा होते त्यांना त्यांची क्षमता इतकी वाढवली. रिक्षा जी टॅक्सी चालक मालक युनियन यांच्या वतीने आज मला वाटते 13वा का 14वा आपण वार्षिक मेळावा घेते. या मेळाव्याला उपस्थित असलेले माझे मित्र, महाराष्ट्राचे आरटीओचे उपायुक्त जितेंद्र पाटील, तसेच या मेळाव्याला उपस्थित असलेले मेहत्रे साहेब, आपल्या जिल्ह्याचे आरटीओ कांबळे साहेब, तसेच आपल्या कांबळे मॅडम, व्यासपीठावर बसलेले माझे इथे मित्र ॲडव्होकेट विकास पाटील आणि सर्व रिक्षा व्यावसायिक, जीप व्यावसायिक आपण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो आणि आभार. मित्रांनो, गेली 23 वर्ष म्हणजे 2003 साली आम्ही युनियन स्थापन केली. युनियन स्थापन करत असताना रिक्षा व्यावसायिकाचं युनियन आपण स्थापन करू म्हणून सांगितलं. सगळे रिक्षा व्यावसायिक माझ्याकडे आले. हे आत्ताचे जे संचालक आहेत तेच संस्थापक संचालक आणि म्हणजे रिक्षा व्यावसायिकांची युनियन स्थापन करायची म्हणजे अवघड बाब आहे. रस्त्यावर फिरणारी माणसं आहेत, एक संघ करायचं म्हणजे अवघड बाब असते. मग आम्ही एकत्र राहिलो. 2002 साली काम चालू केलं आणि 2003 साली पुण्याला जाऊन आम्ही रजिस्ट्रेशन केलं. साधारणतः आता 3000 सभासद आपल्या रिक्षा युनियनचे आणि आता मेळाव्याला किमान 400 सभासद इथं हजर राहिलेले आहेत. रिक्षावाल्यांना थोडं भाडं मारून आलो, बापू चला पुढे आलो, 5 मिनिटात भाडं मारून. मित्रांनो, हा मेळावा मी तुमच्याकरता घेतलेला आहे, माझ्याकरता नाही. तुमचे अनेक प्रश्न आहेत आणि अनेक प्रश्न महाराष्ट्राचे आपल्या डिपार्टमेंटचे मेन अधिकारी जितेंद्र पाटील यांना आपण आमंत्रित करून तुम्हाला इथे बोलवले. त्यांना आपले बरेच प्रश्न आहेत.
व्यवसाय करताना बरेच प्रश्न आपल्याकडे असतात. रस्त्यावर फिरणारे तुम्ही लोक आहात. रस्त्यावर फिरताना बऱ्याचशा अडीअडचणी तुमच्याकडे येत असतात आणि आल्यानंतर शासनापुढे मांडणं हे आपलं काम आहे आणि ते मांडण्याचं काम आपण आज ह्या मेळाव्यानिमित्त करत आहे. साहेब, मी 2003 साली युनियन काढली. माझं एक स्वप्न होतं बघा, आम्हाला घरकुल योजनेमध्ये रिक्षा व्यावसायिकांना समाविष्ट करा. बांधकाम व्यावसायिकांना फ्लॅट दिले, इतर कामगारांना फ्लॅट दिले. मग हा माझा माणूस रस्त्यावर बसून समाजाची सेवा करतो, समाजाला व्यवस्थित पद्धतीने घरपोच करतो. अशा सेवा करणाऱ्या माणसाला एक स्वतःचं छत असावं म्हणून एक माझी तुम्हाला माझी अपेक्षा म्हणा, इच्छा म्हणा, हे डोक्यामध्ये. म्हणून मी शासनापुढं वारंवार मला भूखंड देण्यात यावा अशी माझी मागणी. एक अडीच एकर ते 3 एकर भूखंड जरी मिळाला तर साधारण तिथं 1500 ते 2000 रिक्षा व्यावसायिकांचे घर निर्माण होतील. हा दृष्टिकोन डोक्यात ठेवला आणि हा दृष्टिकोन डोक्यात ठेवून मी शासनापुढे माझी मागणी सातत्याने आहे, आज आहे आणि उद्याही राहणार आहे. म्हणून मी तुम्हाला रिक्षा व्यावसायिकांना सांगतो, आज मेळावा आहे, मेळाव्यामध्ये खोटं बोलणार नाही. उद्या सुद्धा माझी तीच परिस्थिती राहणार आहे. मी तुम्हाला घर बांधून देणार हे मी स्पष्टपणे सांगतो. फक्त बांधकामाचा जो खर्च असेल तो रिक्षा व्यावसायिकांनी द्यायचा. त्याला कर्जाची व्यवस्था सुद्धा मी उपलब्ध करून देणार आहे. बँकेचं कर्ज आणि घर प्रत्येक रिक्षा व्यावसायिकाला घर असावं, का असं नाही, ही एक संकल्पना माझ्या मनात आहे आणि मी तुमच्या पुढे या मेळाव्यानिमित्त मांडत आहे. दुसरी साहेब एक अशी आमची इच्छा आहे की सीएनजी सध्या चालू आहे आणि सीएनजीच्या माध्यमातून आज रिक्षाला सीएनजीचं किट बसवले आणि सीएनजी कुठेही भरायला जाता म्हणला तर रिक्षा व्यावसायिकांना वेळ लागतो. पंपावर घ्या, इतर ठिकाणी घ्या. मग आम्हाला युनियनच्या मार्फत एक शासनानं 10 गुंठाचा भूखंड द्यावा आणि त्या भूखंडावर आमच्या रिक्षा युनियनचा एक स्वतंत्र सीएनजी पंप असावा अशी माझी एक अपेक्षा युनियनच्या वतीने मी तुमच्या पुढे मांडतो. आणि या सीएनजी गाडीच्या माध्यमातून जेवढी या व्यावसायिकांची सेवा करता येईल तेवढी माझी सेवा असणार आहे. हा झाला सीएनजीचा पंप. दुसरा विषय साहेब एक अतिशय महत्वाचा आहे. आरटीओ ऑफिस आहे. आरटीओ ऑफिस म्हणजे सातत्याने तुमचे टॅक्सेशन वाढतात. आज हे वाढलं, उद्या ते वाढलं. आणि विम्याची रक्कम साहेब जी विमी आहे हे रिक्षा व्यावसायिकांना 6000 रुपये, जीपला 22,000 रुपये. सरकारी कंपन्या 3 आहेत, प्रायव्हेट कंपन्या भरपूर आहेत. तिथं चढावं लागते. प्रायव्हेट कंपनी म्हणतो 4000 द्या तुमचा विमा काढतो. पण पाटील साहेब, आज मी तिला रिक्षा व्यावसायिकाची रस्त्यावर कुठे ऍक्सिडेंट झालाय आणि ती एखाद्या विमा कंपनीनं रिक्षा व्यावसायिकाला विमा म्हणून काय पैसे दिले, एकही घटना 22 वर्षात पाहिलेली नाही, अजिबात पाहिजे. पण रिक्षा व्यावसायिक प्रत्येक वर्षी विमा भरतो. 6000 भरा भरतो, पासिंग फी भरा भरतो, पर्यावरण टॅक्स भरा, सगळे गव्हर्नमेंटचे टॅक्स आम्ही भरतो. माझं एक शासनाला तुमचं म्हणणं आहे, तुम्ही महाराष्ट्राची पहिली आता जी आता तुम्ही आपल्या रिक्षाचं बोर्ड काढले, त्या बोर्डमध्ये काढण्याचा सिंहाचा वाटा पाटील साहेबांचा आहे. त्या बोर्डबद्दल आपल्याला ती माहिती सांगते, अडचण येणार नाही आपल्याला, तेच माहिती ते आपल्याला बोलणार आहे. तर पाटील साहेब सांगणार. साहेब, माझं एक तुम्हाला म्हणणं आहे,
आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीनं तुम्हाला हा सांगतोय, मारा. आम्ही 10,000 रुपये इन्शुरन्स देतो, द्या आम्हाला, सांगा. 10,000 रुपये विमाचे आम्ही रिक्षा व्यवसायकाचे भरतो. 22,000 चिपला आहेत ना, 30,000 रुपये आम्ही विमा भरतो. पण ते शासनाने पैसे घ्यावे, प्रायव्हेट कंपनीला नको. प्रायव्हेट कंपनीला मोठं कशा करताय? एकच माणूस मोठा करताय, शासन करा ना मोठं. आम्ही शासनाला 10,000 रुपयाचा विमा भरायला तयार आहे, पण आम्हाला 1ही रुपया परत देऊ नका, आम्हाला कुठलं कंपन्सेशन देऊ नका. आमची एकच मागणी आहे, त्या 10,000 मध्ये रिक्षा व्यावसायिकाला 10,000 रुपयाची पेन्शन चालू करा. ससे मिस्त्री 2 मिनिटं उभं राहा, उभं राहा साहेब. 51 वर्ष हा माणूस रिक्षाचा, किती? 51 वर्ष ससे मिस्त्री रिक्षा व्यवसाय करतात. असं काय आज काय अवस्था साहेब त्यांची? एक मुलगा आहे, राहतं घर व्यवस्थित नाही, 2 वेळेचं अन्न त्या माणसाला कळत नाही. परिस्थिती नसताना सुद्धा हा माणूस आज मितीला सुद्धा रिक्षा चालवायला रस्त्यावर येतो. याच माणसाला शासनानं 10,000 पेन्शन दिली असती तर आज माणूस आरामशीर घरी बसला असता आणि त्या 10,000 पेन्शनचा उपभोग घेतला असता. नाही मिळत तसं. बाकीच्या लोकांना पेन्शन देत आहे, मग आम्ही तर सरकारी मुलाजिम आहे, परमिटचे पैसे भरतोय, टॅक्सचे पैसे भरतोय, पर्यावरण भरतोय, तुमचा जीएसटी टॅक्स भरतोय, सगळे टॅक्स तुमच्याकडे भरतोय आणि ते भरतो परत तुमच्याकडे इन्शुरन्स भरतोय आम्ही. म्हणजे शासनाचे आम्ही मुलाजिम आहे, मग शासनानं आम्हाला पेन्शन द्यायला हरकत काय साहेब? द्यायला पेन्शन आम्हाला. म्हणून तुम्ही जे महामंडळ निर्माण केले त्यामध्ये आमचा प्रामुख्यानं हा एक मुद्दा घाला की 10,000 रुपये आम्ही आज रिक्षा व्यवसायाला द्यायला तयार आहे, ते फक्त शासनानं घ्यावे. इतर प्रायव्हेट कंपनीनं कोणीही पैसे घेऊ नयेत आणि त्या 10,000च्या बदल्यामध्ये 40 वर्षानंतर 35 वर्षानंतर आम्हाला 10,000ची पेन्शन चालू करावी. कुठेतरी आधार होईल ना, समजेल ना किंवा काय नाही. मी आयुष्यभर व्यवसाय केला, आयुष्यभर सरकारला टॅक्स भरला, त्याच सरकारने मला आज 10,000 रुपये पेन्शन चालू केली. ही पेन्शनची अवस्था अक्षरशः अतिशय लोकांच्या मध्ये चालली आणि तुम्ही ही जर पेन्शनची व्यवस्था दिली तर रिक्षा व्यावसायिक सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. आता ह्या मॅडम सकाळपासून आलेले, तुम्हाला रिक्षावरती सिम्बॉल लावलेले, स्टिकर नाही का आता लावले सगळं. थोडेसे रिक्षा व्यावसायिकांचे गैरसमज झाले. ते फायद्याची स्कीम आहे, चुकीची स्कीम नाहीये. तो QR कोड तुमच्या रिक्षा व्यवसायाला असला, एखाद्या रिक्षा व्यवसायाला रिक्षा चालवत असताना हार्ट अटॅक आला तर त्या QR कोडवर 7 मिनिटात पोलीस डिपार्टमेंटची गाडी तिथं हजर राहते आणि तुम्हाला तिथनं घेऊन जाते. हे कुठेही आपल्याला काही पैसे मागत नाहीत, ते फक्त तुम्हाला ते लावा म्हणून सांगतात, काय वेगळं करणार नाहीत. त्यामुळे ती फायद्याची स्कीम आहे, ती तुम्ही रिक्षा व्यावसायिकांनी लावून घ्यावी. त्याला काही अडचण नाही, कसलाही तोटा नाही, तुमचा निश्चितप्रमाणे त्याचा फायदाच आहे. त्यामुळं तुम्हाला हे लावण्यास काही माझी अडचण नाही. ते तुम्हाला आता कार्यक्रम झाल्यानंतर थोडंसं तुम्हाला विश्लेषण देतील, त्यांचं विश्लेषण ऐका आणि मग तुम्ही पुढच्या गोष्टी करा. दुसरी बाब साहेब, थोड्याशा आरटीओच्या समस्या. मध्यंतरी 50 रुपये रोज दंड चालू केला होता, तो आम्ही तुम्हाला ऍप्लिकेशन करून तुम्ही तो दंड बंद केला. त्याबद्दल आरटीओचं मी तुमचं आभार मानेन. पण आरटीओ ऑफिसमध्ये रिक्षा व्यावसायिकाला तुम्ही जे पासिंगला जाता ते पासिंगच्या 25 ते 30% रक्कम एजंटला जाते. आता पाटील साहेब,
आमच्यातले भास्कर गुरु उभा राहतो. हा रिक्षा व्यवसाय स्वतः जातो, स्वतः पासिंग करतो आणि स्वतः घरी येतो. पण सगळेच रिक्षा व्यवसाय करणार नाही, सगळ्यांना वाचता येत नाही. पण आरटीओ ऑफिसचे जे फॉर्म आहेत जे काही आहे ते मराठीत काढा ना. थोडस मराठीत काढलं तर रिक्षा व्यवसाय भरून देईल आणि पासिंग करा. ते तुम्ही थोडस या दृष्टिकोनातून थोडासा विचार करावा असं माझं स्पष्ट मत आहे. काही थोड्याशा चुका आहे आरटीओ ऑफिसला. माझं म्हणणं आहे एसटी स्टँडच्या इथं बऱ्याचशा तुम्ही बॅरिकेड लावलेले आहेत. एसटी स्टँडला आता मध्ये साळीकरांनी आता मगाशी त्यांच्या तुम्ही यायच्या अगोदर काय मांडलं. पॅसेंजरची ओरड आहे की आम्हाला आत एसटी स्टँडला सोडा. वयस्कर पॅसेंजर असतात, आत जायला त्यांना अवघड होतं. जो पलीकडचं गेट आहे मंत्री साहेब, त्या पलीकडच्या गेटने एसटी बाहेर काढा आणि एक बॅरिकेड तिथं मोकळं करा, म्हणजे रिक्षावाले आत पॅसेंजरला देतात. तर ह्या अशा अनेक बाबी, ह्या अनेक बाबीच्या माध्यमातून तुम्हाला आज आम्ही इथं बोलू. तुम्ही ज्या ज्या आम्हाला सुविधा देणार आहे त्या सुविधा तो तुम्ही आमच्या पुढे मांडणारच आहे. पण व्यावसायिकाच्या ह्या बारीक सुविधा आहेत. 2 सुविधा चांगल्या आहेत. तुम्हाला एक सांगतो, आम्हाला पेन्शन योजना लागू करा हे तुम्हाला आमची प्रामाणिकपणे मनापासून इच्छा आहे. आणि घरकुल योजना मी माझ्या आयुष्यामध्ये सक्सेस करणार आहे. शासनानं जागा नाही दिली तरी मी कुठेही जागा उपलब्ध करून घेईन. 50,000 रुपये फक्त तुम्हाला मागील जागे करणार आणि तुम्हाला घर बांधून देईन. या मेळाव्यानिमित्त मी तुम्हाला ग्वाही देतो. बरेच जण म्हणले इलेक्शन लागले, दीपक बाबूने मेळावा लावलाय, 2 वर्ष कुठे होती. रोज रोज रिक्षा चालवून तुझी मी कंटाळता का नाही. मी 22 वर्ष काम तुमचं करतो, थोडा बहुत कंटाळा येणार ना मला, पण 4 झालो ना का तुम्हाला वाटणार नाही तुमच्यातला आमदार व्हावं. पाहिजे का नको. मुख्यमंत्री होते आमदार. समजा एखाद्या तुमच्यातल्या माणसाला एखादं पद आलं तर तुमची कामं थांबणार का पळणार पुढं. म्हणून मी तुम्हाला स्पष्ट भाषेत सांगतो, मी नेहमी सामाजिक काम करतो, सामाजिक निस्वार्थ करतो. तुमचा हा मेळावा घेतलाय, कुठल्याही रिक्षा व्यावसायिकाला 1 रुपयाची देणगी मागितलेली नाही 22 वर्षात. पदरमोड करायचं, पदरमोड करून तुमच्या बरोबर संग राहायचं, तुमच्या कामामध्ये दंग राहायचं आणि कामकाज करत राहायचं. एखाद्या गरीबाचं काम केलं, त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं, समाधान वाटतं. लाख रुपये गेले तरी त्याचा चेहरा पाहिला ते अक्षरशः समाधानाची गोष्ट आहे. हा दृष्टिकोन डोक्यात ठेवलेला आहे आणि हा डोक्यात ठेवून 22 वर्ष झालं तुमच्या बरोबर मी काम करत राहिलेलो आहे. आज राहणार आहे, उद्याही राहणार आहे. त्यामुळं रिक्षा व्यावसायिकांना माझं एक म्हणणं आहे, एक संघ राहावा, भांडणं नको. साधारण रिक्षा व्यावसायिक पाटील साहेब अतिशय चांगला आहे, प्रामाणिक आहे. कुठेही महिला चोऱ्या अशा कुठल्याही गोष्टी व्यावसायिकाच्या सातारच्या बाबतीत घडलेल्या नाही. स्वच्छ प्रतिमेची माणसं आहे, कष्ट करून खाणारे. म्हणून तुम्हाला माझं एकच सांगणं आहे, एक संघ राहा, एक संघ विचार ठेवा. एखादी योजना काढली त्यामध्ये काहीही डोक्यात आणू नका. जी योजना काढणार आहे ती तुमच्यासाठीच काढणार आहे. मला 4 पैसे कुठेही कमवायचे नाही. तुम्ही छतात राहिला तर तुमच्या घरी मला एखादा चहा मिळेल, एवढंच फक्त माझी अपेक्षा. म्हणून आज आपण हा मेळावा घेतलाय. व्यावसायिकांना थोडीशी हळूहळू हा हॉल भरलाय, याला वेळ लागतो. आपले इंडियन टायमिंग आहे, अडचण नाही काय. तरी तुम्ही इथं बहुसंख्येने उपस्थित राहिला
त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं मनापासून युनियनच्या मार्फत हार्दिक स्वागत करतो. जे जे काम काढीन त्या कामामध्ये तुमची साथ असावी, तुमचं प्रेम माझ्याकडे असावं, माझं प्रेम तुमच्याकडे सदैव राहील एवढंच या निमित्त सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्येष्ठ विद्यार्थ्यांना भाऊसाहेब पाटील साहेब आणि माझे सहकारी कांबळे साहेब, गायकवाड साहेब, अमित मॅडम आणि सपुटे साहेब आणि सर्व माझे मित्र रिक्षा बांधव. आता मी सगळ्यांच्या समस्या ऐकतोय. बऱ्याचशा समस्या ह्या सोडवण्यासारख्या असतात. त्या आरटीओच्या ज्या काही समस्या असतील त्या माझ्याकडून मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेन. फक्त समस्या असं नाही, रिक्षा चालकाचं किंवा परवानाधारकाचं कोणतंही काम असो, मी शक्यतो दिवसभर कार्यालयामध्ये अवेलेबल असतो. माझ्याकडे अनेक लोक येत राहतात आणि माझ्यापर्यंत मी प्रत्येकाच्या समस्या सोडवायचा हा प्रयत्न करतो. यापुढे सुद्धा कुणालाही वैयक्तिक डायरेक्ट यायचं असं तर या मध्यस्थीची गरज नाही किंवा बापूने काही त्रास देऊ नका, डायरेक्ट मला येऊन जाईल. प्रश्नाचं मी नक्की निराकरण करेन. आणि आज बापूंनी हा 22वा मेळावा केलेला आहे. मला खूप आनंद आहे की असेच रिक्षा युनियनची युनिटी राहिली पाहिजे आणि यापुढे माझ्यातर्फे तुम्हाला शुभेच्छा. टॅक्सी जीप चालक मालक युनियनच्या वतीने आज तुम्हा सर्वांसाठी आयोजित केलेला जाहीर मेळावा, या कार्यक्रमासाठी आणि ज्यांनी हा मेळावा आयोजन केले ते माननीय श्री दीपक पवार साहेब, बापू आम्ही ज्यांना त्यांना म्हणतो, त्यांचे मित्राचे मोठे बंधू आहेत त्यामुळे आम्ही त्यांना हक्काने बापू पण म्हणू शकतो. सातारा जिल्ह्याचे माजी जिल्हा सरकारी वकील श्री विकास पाटील शिरगावकर, आमच्या कार्यालयाचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप म्हेत्रे, मोटर वाहन निरीक्षक श्री रुपेश गायकवाड, श्री कांबळे, संजय कांबळे, तेजस्विनी कांबळे आणि सपुंदे, आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यातील, विशेषतः सातारा शहरातील रिक्षा, टॅक्सी, जीप चालक मालक, आपल्या सर्वांचं या मेळाव्यामध्ये स्वागत आहे. आणि मला वाटतं आपल्या प्रश्नांच्या बाबत शासनापर्यंत आपलं म्हणणं पोचवणं, आपले प्रश्न मांडणं आणि त्याच्यावर काही उत्तर येऊ शकतं का, काही पर्याय निघू शकतो का, या दृष्टिकोनातून आज बापूंनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याबद्दल टाळ्या झाल्या पाहिजेत. आपण मराठ्यांच्या राजधानीमध्ये आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की. खरं तर हा विषय बापूंनी माझ्याकडे 3 महिन्यापूर्वी आले होते, म्हणले होते की आपल्याला असा एक मेळावा घ्यायचा आहे आणि हा जो कष्टकरी वर्ग आहे त्याचा रोजचं जेवण त्या दिवसाच्या कामावर अवलंबून असतं. म्हणजे आज जर मी माझं रिक्षा चालवली तर संध्याकाळी माझी चूल पेटणार आहे. अशा या वर्गासाठी, मग तो टॅक्सी चालक असेल, रिक्षा चालक असेल, यांच्यासाठी किंवा जीप चालक असेल, यांच्यासाठी हे प्रश्न, हे तुमचे रोजचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं खूप महत्वाचं आहे. कारण आपण रोजगार किती लोकांना देऊ शकतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि तुम्ही स्वतःहून रोजगार करतात, स्वतःहून रोजगार मिळवता आहात आणि शासनावर जो रोजगार देण्याची जी जबाबदारी आहे तो प्रश्न तुम्ही शासनाचा सोडवत आहात याचं भान शासनाला आहे. आणि म्हणूनच
तुम्ही जर नीट बघितलं तर तुम्हाला सार्वजनिक सेवा बिल्ला असल्याशिवाय रिक्षा चालवता येते का? सगळ्यांकडे बॅच आहेत ना? बॅच धारक ना सगळे? तर ह्याचाच अर्थ काय? तर ही सार्वजनिक सेवा देणारी ही व्यवस्था आहे आणि त्याच्यासाठी शासनाचं देखील काहीतरी उत्तरदायित्व राहतं आणि या उत्तरदायित्वाच्या भूमिकेतूनच आपण हे रिक्षाचं कल्याणकारी महामंडळ यावर्षी परिवहन विभागाअंतर्गत स्थापन केलं. ही मागणी आपली फार जुनी होती, बरोबर आहे ना? सर्व रिक्षा चालकांची इच्छा होती की हे परिवहन महामंडळ जे आहे, रिक्षा टॅक्सी चालक आणि परवानाधारक यांच्यासाठी जे कल्याणकारी महामंडळ स्थापन झालेलं आहे ते कामगार दुसऱ्या विभागामध्ये न राहता ते परिवहन विभागामध्ये राहावं. कारण आम्ही आरटीओ मध्ये नेहमी येत असतो, त्यामुळे आरटीओ मध्ये आलो तर आपले प्रश्न लवकर मार्गी लागतील या उद्देशाने हे महामंडळ स्थापन करावं हा उद्देश होता. आणि या महामंडळाचं नाव काय ठेवलंय आपण? धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ. कारण मी जसा सातारचा सुपुत्र आहे तसा माझं थोडं निम्म शिक्षण ठाण्यात पण झालेलं आहे. त्यामुळं ज्या व्यक्तींनी तळागाळातल्या लोकांसाठी कायमच झटत राहिले त्यांचं नाव या रिक्षा महामंडळाला देणं संयुक्तिक आहे आणि खऱ्या अर्थाने रिक्षा चालकांचा जो कष्टकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो व्यवस्थेच्या स्वरूपात किंवा एक असं मंडळ स्थापन करून आपण कसा सोडवू शकतो या उद्देशाने शासनाने हे एक क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे. आणि माझी अशी आपल्या सर्वांना विनंती आहे की या मंडळाचं कृपा करून तुम्ही सभासदत्व घ्या. लवकरात लवकर आता ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन पण त्याचं सुरू होईल. आपल्या प्रत्येक परिवहन कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय समिती आहे मंडळाची, ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी त्याचे अध्यक्ष असणार आहेत, आमच्या आरटीओचे अधिकारी त्याचे सदस्य सचिव असणार आहेत आणि परत आपल्यातलेच काही मंडळी नंतर यथावकाश त्या मंडळावर येतील. परंतु रिक्षा चालकांसाठी निर्माण केलेलं, शासनाच्या माध्यमातून निर्माण केलेलं हे महामंडळ आहे. हे तुमचं मंडळ आहे, हे लक्षात ठेवा. हे तुमचं मंडळ आहे आणि यामध्ये तुम्ही जेवढ्या काही योजना, आता मग अशी बापूंनी सांगितलं, बापू तुम्ही म्हणाला की बरेच तुमचे प्रश्न आहेत, परंतु मला असं वाटतं की या मंडळाच्या माध्यमातून आपण हे बरेचसे प्रश्न आता सोडवू शकतो. उदाहरणार्थ घरकुल योजना खरोखर चांगला उपक्रम आहे आणि हे केवळ साताऱ्यातच नव्हे, बापूंच्या नेतृत्वाखाली त्यांनी हा विचार मांडला, ते कदाचित तडीस पण नेतील. परंतु हा जो मुद्दा आहे हा मंडळाच्या माध्यमातून शासन दरबारी मागून शासनाची जर जमीन उपलब्ध होऊ शकत असेल कुठे, तर मला वाटतं ही घरकुल योजना जशी बांधकाम कामगारांसाठी आहे किंवा इतर अशा कष्टकरी लोकांसाठी काही योजना शासन देतं, लो कॉस्ट हाऊसिंग ज्याला आपण म्हणतो, त्याचा देखील मला वाटतं इथं आपण विचार करू. कारण ही अतिशय चांगली तुम्ही मुद्दा मांडला, तो आपण निश्चित पहिल्या बैठकीमध्ये आपला जो लेखी स्वरूपात आपलं म्हणणं आमच्या आरटीओकडे द्या, त्याच्या माध्यमातून आपण परिवहन आयुक्त कार्यालयांकडे हा घेऊ आणि बैठकीमध्ये हा विषय पण चर्चेला घेऊ की कशा पद्धतीने हे काम करता येईल. दुसरा मुद्दा स्वतंत्र सीएनजी पंपाच्या संदर्भात आपण मांडला. साताऱ्यात किती सीएनजी पंप आहेत? 2 आहेत. हा, तर मला वाटतं पंपांची संख्या पण वाढली पाहिजे. कारण लक्षात आलेलं आहे की सीएनजी भरायला प्रेशर असेल तर सीएनजी लवकर भरलं जातं, अन्यथा बराच काळ आपल्याला ताटकळत उभं राहावं लागतं. हा प्रश्न जरी साताऱ्यात, आता मी बघितलं स्टेटमेंट घेतलं, 8,500 जिल्ह्यामध्ये रिक्षा आहेत. किती? 8,500 आहे. म्हणजे सातारा शहरात 4-5 असतील, 4,000 रिक्षा आहेत. शहराची व्याप्ती थोडी वाढायला लागलेली आहे. एक लक्षात घ्या, सातारा शहर पूर्वीचं जेवढं होतं त्याच्यापेक्षा मोठं
ग्रामीण म्हणजे आता कोडोली असेल, गुडोली असेल, माहुली असेल, इकडं आणि खेड आहे, करंजे आहे, या इकडं पण आपल्या शहराच्या नगरपालिकेच्या हद्दीबाहेर बराच विस्तार झालेला आहे. हा एक भाग आहे. रिक्षांची संख्या परमिट बंद करण्यासंदर्भात आपण मुद्दा मांडला. सध्या आपली मागणी रास्त असली तरी हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. मोटरवाहन कायद्यामध्ये एक तरतूद आहे की 5 लाखापेक्षा जास्त मोठं शहर असेल तरच परवान्यांवर निर्बंध असतात. आणि आता जसं हा तुम्हाला उत्पन्नाचं साधन आहे आणि हे बेरोजगारी कमी करण्याचा एक पद्धत आहे. म्हणजे परवाना मिळतो म्हणजे काय होतो, तो माणूस म्हणजे आपलीच मुलं मार्गी लागतात ना. आता ह्याचं मी एक तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. जेव्हा आपण परवाने बंद केलेले होते, यापूर्वी परवाने बंद होते ना 17च्या आधी, मग प्रायव्हेट रिक्षा किती येत होते ना. मराठवाड्यामध्ये ह्या प्रायव्हेट रिक्षाचं प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर होतं की मग परत त्याचा एक वेगळा प्रश्न निर्माण होत होता. आपला प्रश्न अतिशय योग्य आहे की आज रिक्षा स्टँड लावायला आपल्याला जागा नाहीये. रिक्षांच्या परवान्यांची संख्या सीमित करणं हा देखील आपला त्याच्याबाबतचा मुद्दा आहे. त्याच्यावर निश्चित गांभीर्याने आपण विचार करूया, परंतु दोन्ही बाजू माहिती असणं आवश्यक आहे, हे तुम्हाला कृपा करून मला सांगायचं आहे. रिक्षाचा व्यवसाय करत असताना हा रिक्षा व्यवसाय कुणासाठी आहे, तर ते 2 गोष्टींसाठी. एक, तुमचं चरितार्थ भागलं पाहिजे, कुटुंब चाललं पाहिजे, परंतु त्याचबरोबर आपण काय करतो, सेवा देतो. कुणाला सेवा देतो, तर नागरिकांना सेवा देतो. ते कोण आहेत, आपलेच बांधव आहेत आपल्या शहरातले. तर मला असं वाटतं की तो देखील भाग आपण थोडा दृष्टिकोन ठेवला पाहिजे लक्षात. आणि म्हणूनच ह्या रिक्षाला सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणलेलं आहे. आणि तुमचा बिल्ल्याला काय म्हणतंय, सार्वजनिक वाहतूक बिल्ला, बरोबर आहे ना. तर आणि मग आपण तो मुद्दा समोर घेऊन आम्ही पब्लिक सर्वंट आहोत म्हणून तुमची मागणी आहे, ठीक आहे, ते त्याच्यामध्ये इश्यूज आहेत, परंतु ह्या गोष्टी पण आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. मग अशी बापूंनी सांगितलं आणि बऱ्याच जणांची मागणी अशी होती की आरटीओ टॅक्सेशन वाढतं आहे. मला 2 गोष्टी सांगायच्या आहेत की आरटीओचं टॅक्सेशन आपण एकरकमी कर घेतो, त्याच्यानंतर आमच्याकडून कर घेतला जात नाही. आपल्या फिटनेसची फी दरवर्षी जे पासिंगला आहे ते घेतली जाते, तर चाचणीचा शुल्क आहे. परंतु एक लक्षात घ्या की केंद्र शासनाने मध्ये ते 50 रुपये दंड, दिवसाला फिटनेस रिन्यू करायला वेळ झाला तर 50 रुपये दंड दर दिवसाला. तुम्हाला दंड नव्हता, तो अतिरिक्त शुल्क होतं. परंतु आपली मागणी विशेषतः रिक्षा चालकांची, या गरीब जो समाज आहे आणि हा जो रोज व्यवसाय करतो, याची अडचण लक्षात घेऊन शासनाने आपला हा जो अतिरिक्त शुल्क आहे तो तात्पुरता स्थगित ठेवलेला आहे. आणि जो काही मोठा आपल्याला जो 50,000, 20,000, 1-2 वर्ष रिक्षा पास नाही केली तर 365 गुणिले 50 एवढा दंड वर्षाचा होत होता. परंतु त्याच्यावर आपण स्थगिती आणलेली आहे आणि सध्या तो काही आपल्याला दंड लागत नाही. बरोबर आहे ना. हे बरोबर आहे की इन्शुरन्सचा प्रीमियम जो आहे तो खूप जास्त आहे आणि त्याबाबत हेही लक्षात घेतलं पाहिजे की कायद्यातील तरतूद आहे. इन्शुरन्स कशासाठी असतो, इन्शुरन्स म्हणजे आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा आपल्यामुळे दुसऱ्याला जर काही इजा झाली किंवा दुसऱ्याचं काही नुकसान झालं आणि आपलं काही नुकसान झालं तर दोघांच्याही कुटुंबाची काळजी घेणे किंवा त्याला जो येणारा खर्च आहे त्याचं, ज्याला आपण रिहॅबिलिटेशन, इंग्लिशमध्ये आपण रिहॅबिलिटेशन शब्द आहे, परंतु ते व्यवस्था लावणं ज्याला आपण म्हणू शकतो, ती व्यवस्था आणि याची भरपाई ह्या प्रीमियम मधनं केली जाते. परंतु निश्चित मला आठवतंय की मी जेव्हा नोकरीला लागलो 93-94ला, तेव्हा 2 प्रकारचे इन्शुरन्स होते. एक तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स आणि दुसरा थर्ड पार्टी इन्शुरन्स. मोटर वाहन कायद्याने थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी आहे, परंतु त्यावेळेस या इन्शुरन्सचा प्रीमियम जो होता
तो खूप कमी होता, 100 रुपये, 200 रुपये, 400 रुपये जास्तीत जास्त. परंतु आता किती झालाय तो थर्ड पार्टी किती झालाय? 6500. हो, खूप आहे. म्हणजे आपलं मोटर वाहन कायदा, मोटर वाहन कर किती आहे? 3850. आणि तो किती वर्षाचा आहे? 15 वर्षाचा, बरोबर ना? 15 वर्षासाठी तुम्हाला 3850 रुपये आपण घेतो आणि 15 वर्षासाठी तुम्हाला टॅक्स लागत नाही. परंतु हा इन्शुरन्स तो खरंच त्याच्याबाबत एक मी तुम्हाला सांगतो की ह्या संदर्भात परिवहन आयुक्त स्तरावरून केंद्र शासनाला आपण हा पत्रव्यवहार पण केलेला आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यामध्ये आपण अधिकची गोष्ट काय सांगितलेली आहे ही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ती म्हणजे रिक्षाचा परवाना तुमच्या कुठे सातारा जिल्ह्यासाठी आहे, बरोबर आहे ना? आणि त्याचं लोडिंग मग काय देशाचं देता का तुम्ही? देशभर चालती का तुमची गाडी? नाही. हाही एक आपण मुद्दा मांडलेला आहे. तुमची मागणी अतिशय रास्त आहे, परंतु ही कायद्याच्या चौकटीत सोडवणं आवश्यक आहे. काय मागणी तुम्ही करा, आम्ही ती निश्चितपर्यंत ही केंद्र शासनाच्या अखत्यारीतली बाब आहे. इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणून अथॉरिटी आहे, तिच्या माध्यमातूनच ह्याच्यावर प्रीमियम ठरवण्याची भूमिका आहे. त्याची मुंबईमध्ये ऑफिस आहे, IRDA म्हणतात त्यांना. तिथं बापू आपण हा प्रश्न घेऊन जाणं आवश्यक आहे. परंतु निश्चित आपली मागणी रास्त आहे हे मी तुम्हाला इथं आवर्जून सांगतो. पेन्शन योजनेबाबत बापूंनी सांगितलं की किती पेन्शन असावी. मला इथं सांगायला आनंद वाटतो की ही देखील कल्पना आपल्याला वेलफेअर बोर्डाच्या माध्यमातून कशी असावी, किती असावी, एक वेळचं सानुग्रह द्यावं का दरमहा द्यावं आणि किती वर्षानंतर त्याला पेन्शन लागू करावी, वय वर्ष 65च्या पुढं करायची का 60च्या पुढं करायची का, कसं, हाही एक विषय आहे. परंतु याबाबत देखील निश्चित या माध्यमातून आपण निर्णय घेऊ शकतो. आणि आतापर्यंत कसं होतं, शासन RTO म्हणजे रेग्युलेटरी अथॉरिटी होती, परंतु तुमच्या कल्याणाचा विचार करायचा झाला तर त्याला मंडळ स्थापन करणं आवश्यक होतं. म्हणून आपण कल्याणकारी मंडळ आज आपण स्थापन केलेलं आहे. माझी काही वाहतुकीशी निगडीत काही प्रश्न उपस्थित केले, त्यामधला एक चांगला मागाशी बापू तुम्ही सांगितलं QR कोड. पोलीस SP सातारा यांनी जे काही सांगितलेलं आहे, तर खरं तर नागरिकांसाठी, पॅसेंजरसाठी आणि आपल्यासाठी हे QR कोड लावणं हे तेवढंच आवश्यक आहे. कारण तुमच्यातले बहुसंख्य लोक अगदी इमाने इतबारे व्यवसाय करत असतात, परंतु ज्याला काही चुकीच्या गोष्टी करायच्या तो तुमच्या व्यवसायाच्या आड कुठेतरी ते परत करू शकतो. म्हणून त्या आपल्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या काही सूचना आपल्याला करतात, म्हणजे ह्या ज्या काही QR कोड लावणे असेल किंवा आपले पण एक पासिंगच्या वेळेस रिक्षा चालकाचा, परवानाधारकाचा जो डिटेल्स आहेत ते रिक्षाच्या मागं मीटरच्या इथं लावणं आवश्यक आहे. मागची सीट असते रिक्षा ड्रायव्हरची, त्याच्या मागं तो पेस्ट करणं आवश्यक आहे. तुम्ही तो कोल्हापूरला एक मुलगा आहे, तो ते प्रिंट पण करून देतो आणि त्याचं शुल्क पण आहे, परंतु ते किती 50 रुपये वगैरे आहे. परंतु हेही करून घ्या, कारण पॅसेंजरला तुम्ही सर्व नियमांचं पालन करत आहात असं दिसलं तर तो अतिशय ज्याला आपण म्हणतो खात्रीशीररित्या आणि निर्भयपणे तुमच्या रिक्षामध्ये बसतो. रिक्षा ही अतिशय शाश्वत सार्वजनिक सेवा आहे. कारण तुम्ही महिलांना, तुमच्या आया बहिणी यांना आपण रात्री अपरात्री त्यांच्या घरी सेफ सोडत असतो. ही निश्चित एक महत्वाचं काम तुम्ही करत असता. परंतु हे करत असताना आम्ही चांगलं काम करतोय हे दिसणं पण तेवढंच क्रमप्राप्त आहे. जगामध्ये कुठेही जा तुम्ही, जी रिक्षा असते किंवा जी टॅक्सी असते त्याच्यामध्ये त्या चालकाचं नाव, त्याचे संपर्क क्रमांक हे अगदी आवर्जून सांगितलेलं, दाखवलेलं असतं. आणि त्यामुळे काय होतं तर पॅसेंजरच्या मनामध्ये खात्री येते, बाबा येस की मला काहीतरी बाबा हे खरा, म्हणजे ह्याच्यामध्ये काही झोल नाही. तर हे देखील मला वाटतं आपण पाळलं पाहिजे. मी संदीप मेत्रे आणि इथं ट्रॅफिकचे कोण नाहीत आलेले, परंतु पुरेशा प्रमाणात रिक्षा स्टँड्स
पुरेशा प्रमाणात रिक्षा स्टँड जिथं जिथं त्यांची मागणी आहे तिथे तिथे आपण केलं पाहिजे. आपली रिक्षा स्टँड कमिटी आहे, त्याच्या नियमित बैठका घ्या. या मंडळींबरोबर आपण रिक्षा संघटना असतील, टॅक्सी संघटना असतील, ट्रक संघटना असतील, बस संघटना असतील, आपल्याला त्यांच्याबरोबर 3 महिन्यातून 6 महिन्यातून किमान एक बैठक आपण अरेंज करा. कारण जेणेकरून ह्यांचे प्रश्न तुमच्यापर्यंत आले तर ते प्रश्न वाढण्याआधी सुटू शकतात. तर ही सूचना मला आवर्जून करायची आहे. इथं तिसरा तुम्ही बापू एक पॉइंट टाकला होता की RTO फॉर्म्स मराठीत असणे. खरं तर आता मला 2 गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. एक तर आता पारंपरिक हस्तलिखित पद्धतीने फॉर्म देण्याचे दिवस आता हळूहळू कमी होत राहिलेले आहेत आणि तुम्हाला आता हेही माहिती आहे की ऑनलाईन आपण बऱ्याचशा गोष्टी करू शकतो, बरोबर आहे ना. तर आता संगणक साक्षर होणं आवश्यक आहे आपल्याला. म्हणजे बरेचसे वेबसाईट मोबाईलवरनं देखील आता तुम्ही फॉर्म भरू शकता, परंतु त्यासाठी तुम्हाला ते वाचता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. परंतु तुमची जी मागणी आहे की तो इंटरनेटवरचा फॉर्म मराठीत असावा, तर आपण बायलिंग्वल करू. म्हणजे 2 भाषेत त्यांना आपण करायला सांगू, इंग्लिशमध्ये पण असेल आणि मराठीतही असेल. कारण तो सर्वांसाठी, केवळ रिक्षा चालकांसाठी आहे. मग मुंबईतला एखादा, दक्षिण मुंबईतला ज्याला इंग्लिश येतं, मराठी येत नाही, त्याला पण वाचता आलं पाहिजे, तोच फॉर्म भरायचा आहे. त्यामुळे आपण 2 भाषेत तो करण्यासंदर्भात सूचना आपण निश्चित देऊ. त्याबाबत या व्यतिरिक्त माझी आणि एक मुद्दा मांडण्यावर एसटी रिक्षा, मला वाटतं आपल्या एसटी स्टँडचा विषय आहे. ट्रॅफिक पोलीस बरोबर त्यांची मागणी बघा, जे होण्यासारखं असेल आणि लोकांना सोयीचं असेल तर ते केलं पाहिजे. त्याच्यातही मी यांना लक्ष घालायला सांगतो. ह्या गोडोलीचा ट्रॅफिक जॅम पुन्हा तोच विषय आहे. दंडाची रक्कम जास्त आहे, कमी करा, यावर निश्चित विचार केला जाईल. सध्या एक लक्षात घ्या की वाहतुकीमुळे होणारे अपघात आणि अपघातामुळे होणारे मृत्यू असेल किंवा लोकांचं इजा जी होत असते, ती कुणाची होईल, पादचाऱ्याची होत असेल किंवा दुचाकीस्वाराची होत असेल, रिक्षा चालकाची होत असेल, हे आपल्याला टाळायचं आहे. आणि मग टाळण्याचे अनेक प्रकार आहेत. कुठलीही गोष्ट अपघात कमी होण्यासाठी काय करू शकतो, तर रस्त्याची दुरुस्ती करू शकतो, वाहनामध्ये वेगवेगळे उपकरणं बसवू शकतो, ज्याला आपण वाहनामध्ये बऱ्याचशा आता सेफ्टी बेल्ट कार्समध्ये आहेत, रिक्षामध्ये नाही आहे. कारण का, रिक्षाचं स्पीडच कमी आहे. रिक्षाचं स्पीड कमी आहे ना, ते स्पीडोमीटर कमी आहे, 80च्या आत असेल, 60 वगैरे असेल ना मॅक्सिमम स्पीड. 40नच चालतात, अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळेच रिक्षाचे अपघात कमी होतात. स्पीड नाहीये म्हणून अपघात कमी, बरोबर ना. शहरातल्या शहरात चालता म्हणून. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग बेदरकारपणे वाहन चालवतात, चुकीच्या पद्धतीने वाहन चालवतात, त्याचं नुकसान कोणाचं होतं, दुसऱ्याचं होतं. ज्याची चूक नाही त्याचं नुकसान होतं. रिक्षा चालवणारा जो आहे किंवा गाडी चालवणारा आहे, एक लक्षात घ्या की जो गाडी चालवत असतो तो सर्वात सुरक्षित असतो. आणि सर्वात धोक्यामध्ये कोण असतो, तर रस्त्याने चालणारा, सायकल स्वार असेल, पादचारी असेल, दुचाकी स्वार असेल. हे ना इंग्लिशमध्ये वल्नरेबल रोड युजर्स, म्हणजे ज्याचं सर्वात जास्त नुकसान होऊ शकतं अशी लोक ती असतात. आणि मग त्यांची देखील आपण काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून केंद्र शासनाने ही दंडाची रक्कम थोडी, बाबा तुम्ही काळजीपूर्वक, लायसन्स टू ड्राईव्ह इज नॉट लायसन्स टू किल. आता म्हणजे आम्हाला वाहन चालायचा परवाना दिलाय म्हणजे दुसऱ्याला मारण्याचा परवाना नाही आहे, हे पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. परंतु आपली जी भावना आहे ती निश्चित आमच्यापर्यंत पोहोचते. रिक्षा चालकांचा दंड कसा कमी करता येईल, त्याच्यावर काय वेगळं काही करता येईल का? तर दंड काय, मग ट्रकला पण तेवढाच आहे आणि आज रिक्षालाही तेवढाच आहे, हा तुमची मागणी आहे ना, बरोबर आहे ना. तर त्याच्यावर देखील आपण विचार करूया. खरं तर मी मुद्दाम हा एवढा मोठा GR आहे, यामध्ये कृपा करून ह्याच्या कॉपीज आहेत ना, द्या, वाचू देत त्यांना काय आहे. हे बघा, यातलं मी तुम्हाला सांगतो काय काय उपक्रम ह्या हो सगळंच आहे, मी तुम्हाला ते वाचूनच दाखवतो. परंतु सर्वात माझी विनंती तुम्हाला हे राहील की सभासद नोंदणी करून घ्या.
आणि सभासद नोंदणीचं शुल्क अत्यल्प आहे. संघटना म्हणून तुमची मागणी राहू शकते, परंतु मी तुम्हाला एक सांगतो की तुम्ही एक दिवसाची पार्टी जी करता ना त्याच्यापेक्षा कमी आहे ना, कमी 800 रुपये, त्यातले 500 रुपये वन टाइम रजिस्ट्रेशन आहे. तुम्ही मोबाईल घेता, बरोबर आहे, मोबाईलचा पहिला घेत, मोबाईलमध्ये किती तुम्हाला 30-40 हजार रुपये, 20,000 रुपये, 10,000 रुपये, आणि सिम घेण्याचे किती पडतात तुम्हाला, 1200 पर्यंत जातं ना. इथं एक वेळची नोंदणी 500 रुपये आहे, पण ती सुद्धा का असणं आवश्यक आहे, तर आपल्याला तो माणूस खरोखर जो गरजू आहे त्याला ती मिळाली पाहिजे सेवा. नाहीतर रिक्षा चालकांमधनं मोठे मोठे माणसं झालेले झालेत ना, नगरसेवक झालेत, महापौर झालेत, आता मंत्री पण झालेत आणि मुख्यमंत्री पण झालेले आहेत. त्यामुळे हे कुणासाठी आहे की त्या गरीब माणसासाठी आहे ज्याला खरोखर गरज आहे, आणि अशाच माणसाने याचं सभासत्व व्हावं. मग हे कुणासाठी आहे सभासत्व, ज्याच्याकडे बॅच आहे आणि व्हॅलिड लायसन्स आहे. कृपा करून तुमचा परवा लायसन्स जर एक्सपायर झाला असेल तर सगळ्यांनी रिन्यू करून घ्या, आणि आपल्याकडे पण रिन्युअलला त्यांना मदत करा. ऑनलाईन रिन्यू करू शकता तुम्ही लायसन्स. बघा, आपण विसरून जातो लायसन्स रिन्यू करण्याचं, ते देखील आपण सर्वांनी करून घ्या. जिल्हा पातळीवर एक कार्यालय असणार आहे, राज्य पातळीवर एक कार्यालय असणार आहे, आणि राज्य पातळीवरचं कार्यालय हे धोरणात्मक निर्णय घेईल, आणि जिल्हा पातळीवरचं कार्यालय जे धोरणात्मक निर्णय घेतलेले आहेत त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी जिल्हा पातळीवर कशी केली जाईल यासाठी तुम्हाला ही मंडळी फार महत्वाची आहे. तिथं आपली जी बसलेली आहे ही तुमच्यासाठी महत्वाची मंडळी आहेत, त्यांच्याबरोबर आपण संपर्क ठेवा. 300 रुपये वार्षिक वर्गणी फी आहे किती, दरवर्षी 300 रुपये भरायचे, आणि मग बऱ्याच गोष्टी ह्यातनं चांगल्या होणार आहे. कारण एकीचं बळ मोठं असतं, एक लक्षात ठेवा, एकीचं बळ मोठं असतं, आणि एकीमधून आपल्याला खूप काही चांगल्या गोष्टी करता येतात. निश्चित शासन आपल्यासाठी खूप संवेदनशील आहे याबाबत, आणि तुम्हाला मला इथं सांगायला आनंद वाटतो की 50 कोटी रुपये शासनाचा निधी म्हणून देखील आता दिला गेलेला आहे या महामंडळासाठी, आपल्यासाठीच दिलेला आहे. आणि त्यामध्ये दरवर्षी तुमच्याकडनं, म्हणजे रिक्षावाल्यांचा त्याच्यामध्ये खारीचा वाटा काहीतरी असावा, आणि यासाठी ही 500 रुपये नोंदणी शुल्क आणि दरवर्षी 300 रुपये. मग 500 रुपये काय, तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे सभासत्वाचं, यथावकाश तुम्हाला एक क्रमांक मिळेल, आणि त्या जिल्ह्यात त्याची नोंदणी होणार आहे. त्याची वेबसाईट देखील आता तयार होत आहे. सगळं ऑनलाईन करायचं आहे आपल्याला, कुठेही तुम्ही नगदी पैसे घेऊन जायचं नाही. तुमचंच तुम्ही ऍप्लिकेशन भरायचं, तुमचंच तुम्ही पेमेंट करायचं, आणि यापुढे ज्या काही स्कीम्स, ज्या काही योजना राबवल्या जातील त्या योजनेमधनं जर काही तुम्हाला असं सानुग्रह अनुदान देण्याचा प्रश्न येईल, काही असेल, पेन्शन योजना आहे किंवा शैक्षणिक शिष्यवृत्ती तुमच्या पाल्यांना द्यायची आहे, ह्या सगळ्या तुम्हाला तुमच्या अकाउंटवर डीबीटी मार्फत येतील. म्हणजे तिथं तुम्हाला कुठं जावं लागणार नाही कुणाकडे. तुमचा अर्ज असेल, तुम्ही त्या निकषात बसत असाल तर तुमच्या अकाउंटला तुम्ही जे काही बँक अकाउंट आम्हाला द्याल त्या बँक अकाउंटवर ती पैसे, जसं आता लाडकी बहीणमध्ये पैसे डिपॉझिट झालेले आहेत तसे लाडका रिक्षावालाही येऊ शकतो आपण. काय तर या गोष्टी तुम्ही बघा. यामध्ये कल्याणकारी योजनामध्ये जीवन विमा योजना किंवा अपंगत्व विमा योजना याचा देखील मंडळ विचार करू शकतं. आरोग्यविषयक लाभ काय देऊ शकतो आपण, ते कसे द्यायचे, काय द्यायचे, परंतु कोणत्या कोणत्या विषयांवर आपण या महामंडळाच्या माध्यमातून काम करणार आहोत ते सांगतो. कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य 50,000 रुपयापर्यंत असं धोरणात आलेलं आहे. आता 50,000 रुपयापर्यंत किती येतात ते बघतील, आता धोरण ठरेल त्याच्यामध्ये की किती द्यायचं आणि कसं द्यायचं. म्हणजे ऍक्सिडेंट झाला आणि तुमचा हात फ्रॅक्चर झाला तर आता तुम्ही रिक्षा चालवणार का नाही, म्हणजे तुमचा इन्कम कमी झाला, बरोबर आहे ना. मग काहीतरी अर्थसहाय्य देणं अपेक्षित आहे, याचा देखील आपण विचार करतो आहोत. पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, कामगार कौशल्य वृद्धी योजना, म्हणजे काय, तुमची मुलं कुठेतरी, त्यांना पण सगळेच काही रिक्षा चालवणार नाही, त्यांना तुम्ही म्हणणार बाबा डॉक्टर व्हा,
आणि काहीतरी मोठं व्हा, मी रिक्षा चालवली तुम्ही मोठे व्हा. परंतु त्यामध्ये कामगार कौशल्य वृद्धी योजनासाठी सुद्धा काही प्रावधान ठेवलेलं आहे. 65 वर्षावरील ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी परवाना धारक यांना निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत अनुग्रह अनुदान देण्याचं अशी बापू तुम्ही सांगितलं की ती पेन्शन आता ती कशी असावी हा एक वेगळा विषय आहे आणि त्याचा आर्थिक भार किती येतो हाही एक वेगळा विषय आहे. परंतु 65 वर्ष ठीक आहे ना? 65 वर्ष कमी करा. 60 वर्ष 60 ठीक आहे. आता हा धोरण तर ठरलेलं आहे 65चं, पण तुमची मागणी घेऊ आपण. ठीक आहे. नवीन ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी आणि गृह खरेदीसाठी घेण्यात येणारे कर्ज बापू हे बघा यामध्ये दिलेलं आहे. नवीन ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी खरेदी करण्यासाठी कर्ज देण्याचं सॉफ्ट लोन ज्याला आपण म्हणतो कमी दरात, त्याचाही गृह खरेदीसाठी घेण्यात येणारं कर्ज ह्याचा देखील आपण विचार करतो. ह्या महामंडळाची व्याप्ती तुम्हाला सांगतोय हे मुद्दा. परत राज्यस्तरीय मंडळाने वेळोवेळी मान्यता दिलेल्या इतर कल्याणकारी योजना, शासनाने निर्देशित केलेल्या इतर कल्याणकारी योजना, वरील लाक्षणिक योजना व्यतिरिक्त शासनाने घोषित केलेल्या इतर अनुषंगिक योजना इत्यादी वरील सर्व योजना संबंधित नियम, अटी व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र म्हणजे आनंदिगे साहेब, धर्मवीर आनंदिगे साहेब, महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाकडून निर्गमित करण्यात येतील. अशी ही व्याप्ती आहे. एक कृपा करून लक्षात ठेवा. सत्कार होईल माझं भाग्यच आहे. सर्व संचालकांचे आणि सर्व रिक्षा बांधवांचे मी आभार मानतो. पण मी सर्वांना एक सांगतो, जी आता साहेबांनी जी तुम्हाला गव्हर्नमेंटची जी फॉर्म्युला सांगितला हा कधी पास होतो जर तुम्ही त्या युनियनच्या अध्यक्षांना सर्वांनी साथ दिली तर. एकटे बापू लढणार नाहीत. आपण सर्वांनी साथ दिली तर हे सर्व जे मुद्दे मांडले ते सर्व मुद्दे सर्वांना हक्काचे मिळणार आहेत. साहेब ही युनियन 23 वर्षांनी स्वार्थीपणाने काम करते. बापूंनी एवढं सुंदर काम केलं, आम्ही संचालक मंडळाने काम केलं ना, आम्हाला सर्वात जास्त मदत झाली ते आमच्या रिक्षा बांधवांची. साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व रिक्षा बांधवांतर्फे आमच्या युनियनच्या मार्फत आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. आणि सर्वांना एक विनंती आहे